स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 3 कोटींपर्यंत खर्च होतो. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. काही ठिकाणी एका घरातून 100 बोकड द्यावे लागतात. कार्यकर्त्यांनी इतका खर्च करून मातीत जायचं का? गायकवाडांचा सवाल. संजय गायकवाडांच्या पोटातलं आता ओठावर आलं. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर खोके आणि बोके यांची सवय झालेल्यांच्या तोंडून दुसरं काय निघणार असं म्हणत वडेट्टीवारांची टीका. आताच्या आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र आपण आमदार नसतानाही 20 कोटी मिळतात. माजी आमदार सदा सरवणकरांचं वादग्रस्त वक्तव्य. पराभूत झालो असलो तरी आपलं नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे आपल्यामागे सक्षम उभे. सरवणकरांचं वक्तव्य. पैशांची ऑफर देण्याच्या बहाण्यानं लक्ष्मण हाकेंना फोन करून शिवीगाळ. सोशल मीडियावर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. कथित ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक्स पोस्ट अकाउंट हॅक झालं. अकाउंटवर तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ दिसत होते, मात्र तक्रार केल्यानंतर पुन्हा अकाउंट पूर्ववत झालंय. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आता तब्बल 80,000 कोटींवर. मुदत ठेवींचा वापर मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी केला जात असून गेल्या 2 ते 2.5 वर्षात मुदत ठेवी कमी होऊ लागल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पिंपरी चिंचवड परिसरातील मेट्रो स्थानकाची पाहणी. मेट्रो कार्यालयामध्ये बैठकही घेतली आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शिखर समितीची स्थापना. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच समितीची नेमणूक. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठीत. लातूरच्या काटेजवळातमध्ये जोरदार पावसामुळे ओढ्याला पूर. पुलावरून जाणारा एक जण पाण्यामध्ये वाहून गेला, तर दुसऱ्याला वाचवण्यात यश आलंय. परभणीच्या टाकळी निलवणी या गावाचा संपर्क तुटला. गावाला जोडणारा पूल हा लहान आणि अरुंद असल्यामुळे पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. सोलापूरच्या उपरीमध्ये ओढ्यावर पूल बांधण्याची नागरिकांची मागणी. पूल नसल्यामुळे नागरिकांना करावा लागतोय तारेच्या सहाय्यानं बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास. सोलापूरच्या सीना नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या महिलेला ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवलं. कपडे धुण्यासाठी सीना नदीच्या काठावर आली असता पाण्याच्या प्रवाहामध्ये तोल गेल्यामुळे ती वाहून जात होती. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीत एक तरुण वाहून गेला. कपडे धुण्यासाठी नदीवर गेला असता पाय घसरून नदीत पडला. नदीच्या पुरात वाहून गेलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू. बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील खंडाळा येथील घटना. परिसरामध्ये हळहळ. हिंगोलीत जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान. 3.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सरकारनं तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. श्रीवर्धनच्या कोंडे पंचतन गावातील ओढ्यावर पूल नसल्यामुळे गावकऱ्यांची मोठी कसरत. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना जीव मुठीत घेऊन नागरिकांना पाण्यातूनच ये जा करावी लागते. अहिल्यानगरच्या शिरापूर भागामध्ये जोरदार पाऊस. पुलावरून जात असताना 30 वर्षीय तरुण गेला वाहून. प्रशासनाकडून अतुल शेलार या तरुणाचा शोध सुरू. धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील माळेगाव, विसापूर, पांढरी, हराळी, धानुरी, जेवळी या परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. शेकडो एकरवरील ऊस भुईसपाट. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक फटका. धाराशिवमधील भूम परिसरामध्ये पाझर तलाव फुटून झालेल्या नुकसानीची खासदार ओमराजे निंबाळकरांनी पाहणी केली. अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देत मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. अकोल्यातील दहीहंडा फाटा ते गोपलखेड रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. या खड्ड्यांमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. रुग्णवाहिकांनाही यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. भंडाऱ्याच्या खोकरला गावात रात्रीतून बसवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. खोकरला ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शासकीय मोकळ्या जागेमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्यामुळे तणावपूर्ण वातावरण. गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशाचं आमिष दाखवून शिक्षक दाम्पत्याची 25 लाखांची फसवणूक. या प्रकरणी अहेरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. बीडच्या आंबेजोगाईजवळील मगरवाडीत जुन्या प्रकरणाच्या वादातून एक तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं वार. या प्रकरणी 2 जणांविरोधात आंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापुरात प्रेमविवाहात मध्यस्थी केल्याच्या रागातून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला. इचलकरंजी जवळील कबनूरमधील घटना. शिरोळ तालुक्यातल्या जांभळीच्या पितापुत्रांसह 4 गुन्हा दाखल.
सांगलीतील हरिपूर गावामध्ये प्रियसीला वाढदिवशी भेटवस्तू देण्यासाठी 70 वर्षीय वृद्धाला लुटण्याची घटना। या प्रकरणी प्रियकर आणि त्याला मदत करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। दिल्लीतील भोला ज्वेलर्समध्ये झालेल्या लुटीचा छडा लावण्यात दिल्ली आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश। या प्रकरणी दोघांना अटक, तर त्यांच्याकडून 1,56,20,00,000चा मुद्देमाल जप्त आहे। नवी मुंबईतील तळोजात घरगुती वादातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची घरात घुसून हत्या। या प्रकरणामध्ये मुलीच्या काकाला अटक करण्यात आली आहे। बुलढाण्यातील खामगावामध्ये ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कार पडून अपघात। ड्रेनेज कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक पोलीस कर्मचारी अडचणीत। बेपत्ता व्यक्तींच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलीस हवालदार प्रसाद सोनवणे निलंबित। नांदेडमधील वाईन मार्ट इथं चालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण। कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत। मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद। दारू खरेदी केल्यानंतर पैसे न दिल्यावरून वाद झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग जवळ ओंकार हत्ती गोव्यातील तोरसे भागात हत्तीकडून भातशेतीचं नुकसान। बुलढाण्याच्या लोणारमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्यामुळे ठाकरेंची सेना आक्रमक। 8 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सुद्धा डॉक्टर गैरहजर असल्याची तक्रार। परळीतील गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या कामांसाठी नागरिकांचा आक्रोश। बेशर्माचं झाड लावत प्रशासनाचा निषेध केला। पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकातील बोरिवली दिशेच्या अर्धवट पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात। पूल 25 सप्टेंबरपर्यंत खुला करण्याचे मध्य रेल्वेचं नियोजन। त्यामुळे पूर्व भागातून पश्चिम भागात येणं सोपं होणार आहे। कल्याणमध्ये 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेशबंदी। दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवरी नवरात्रोत्सव सोमवारपासून सुरू होणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी निर्णय। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात। मुंबईत पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन एसी लोकल डिसेंबरपर्यंत येणार। अपघातामुळे दरवर्षी अनेक प्रवासी मृत्युमुखी पडत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा लोकल धावणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। नवरात्र महोत्सवामुळे आजपासून तुळजाभवानी देवीचं महाद्वार भक्तांसाठी बंद। आज पहाटेपासून घाटशीळ पार्किंग येथील दर्शन मंडपामधून दर्शन व्यवस्था सुरू आहे। म्हाडाच्या घरांच्या किमतीचं नवं सूत्र ठरवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती पुढच्या आठवड्यामध्ये अहवाल सादर करणार। अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईतील घरांच्या किमती साधारण 8 ते 10% कमी होण्याची शक्यता। अमूलने 700 उत्पादनांच्या किमती कमी केल्या। 22 सप्टेंबरपासून तूप होणार प्रति लिटर 40 रुपयांनी स्वस्त। अमूलचं तूप, बटर, आईस्क्रीम यासह 700हून अधिक उत्पादनांच्या पॅकेजची किरकोळ किंमत ही कमी करण्याची घोषणा। रेल नीर ब्रँडच्या बाटली बंद पाण्याच्या किमतीमध्ये कपात। आता 1 लिटरची बाटली ही 15 ऐवजी 14 रुपयांमध्ये, तर 500 मिलीलिटर बाटली 9 रुपयांमध्ये उपलब्ध होणार। रेल्वे मंडळाच्या निर्णयानुसार उद्यापासून नवीन किमती लागू होणार। गडचिरोलीतील ज्येष्ठ कलावंतांना मानधन देणाऱ्या योजनेच्या समितीत 6 जण बोगस कलावंत। तपास माहिती समोर जिल्हा परिषदेचे अधिकारी पंकज भोयर यांनी दिलेल्या अहवालामध्ये 6 जणांना अपात्र ठरवण्यात आले। सातारा जिल्ह्यातील कुसुंबी गावात नाचणीच्या विक्रमी उत्पादनामुळे राज्यभरात प्रसिद्ध। यंदा कुसुंबी गावात 700 हेक्टरवर नाचणीची लागवड। गावातील 232 महिला स्वावलंबी झाल्यात। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवसानिमित्त रंगला जाखडी नृत्यकलेचा जागर। लोप पावत चाललेली जाखडी नृत्यकला जोपासण्यासाठी तरुणाई सरसावली। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं मातीमोल। शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी एका शेतमजूर महिलेची कविता ही सोशल मीडियावर तुफान व्हायरल। गाझियाबादहून अंबालाला जाणाऱ्या ट्रकमध्ये आढळला कोब्रा। वन्यजीव विभागाला घटनेची माहिती देऊन कोब्र्याला जंगलात सोडण्यात आलंय।
उत्तर प्रदेशातील बस्ती इथं एका घरात ठेवलेल्या 7 सिलेंडरचा स्फोट, पूर्ण परिसरामध्ये आगीचं रौद्र रूप. लखनौच्या सुशांत गोल्फ सिटीतील प्लासिओ मॉलमध्ये सुरक्षा रक्षकांवर काही तरुणांचा हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू. महिलेनं पतीला त्याच्या प्रियसीबरोबर रंगेहात पकडलं, पत्नीनं रागाच्या भरामध्ये पतीच्या प्रियसीला मारहाण केली. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या खजनी परिसरातील एक धक्कादायक घटना. लवकरच बिहार निवडणुका जाहीर होणार, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तारखा जाहीर होण्याची शक्यता. या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता. सत्ताधारी एनडीए आणि विरोधातील महाआघाडी यांच्यात चुरशीची लढत. क्रिकेटपटू स्मृती मानधनानं मोडला विराट कोहलीचा विक्रम. वनडेमध्ये सर्वात जलद शतक करणारी भारतीय खेळाडू ठरली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्मृतीचं 50 चेंडूमध्ये वेगवान शतक. लवकरच बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची घोषणा होणार. मिथुन मिन्हास यांच्या गळ्यामध्ये अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता, तर राजीव शुक्ला होणार उपाध्यक्ष, सूत्रांची माहिती. अमेरिकेच्या लष्कराकडून दहशतवाद्यांना घेऊन जाणाऱ्या जहाजावर हल्ला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलं जहाजावर हल्ला करण्याचे आदेश. या प्रकरणातील अधिक तपास सुरू. ट्रम्प प्रशासनाच्या नवीन धोरणामुळे अमेरिकेतील शिकागोमध्ये हजारो लोक रस्त्यावर. इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट या प्रशासनाकडून शहरात छापे टाकण्यात येत आहेत. या छाप्यांमध्ये अश्रुधुराचा वापर, आंदोलन करणाऱ्या शेकडो लोकांना अटक.